बीबी का मकबरा छत्रपती संभाजीनगरमधील ऐतिहासिक वास्तू. या वास्तूला दख्खन का ताज म्हणजेच दक्षिणेतील ताजमहल म्हणून सुद्धा ओळखले जातं. मंडळी, हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ पाहण्यासाठी देश विदेशामधून हजारो पर्यटक येतात. संभाजीनगरासह मराठवाड्यातूनही अनेक तरुण मुलं मुली, विद्यार्थी, कुटुंबीय बीबी का मकबऱ्याची सातत्यानं सहल करतात. पण आता हेच ठिकाण अश्लील वृत्तांचा अड्डा बनत चाललंय की काय, असा गंभीर सवाल विचारला जातो. आणि त्याला कारण ठरलाय या परिसरातील एक आक्षेपार्ह व्हिडिओ, जो व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल करण्यात आलाय. या प्रकरणी आता एका 21 वर्षीय पीडित तरुणीने बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून आपल्याच प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. पण तिच्या सोबत नेमकं काय घडलं आणि बीबी का मकबरा परिसर अश्लील चाळे करणाऱ्यांसाठी सेफ झोन कसा बनलाय, जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदंडा. मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल व्हिडिओ प्रकरणातील तक्रारदार तरुणी ही 21 वर्षांची असून ती छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉस्टेलवर राहून महाविद्यालयीन शिक्षण घेते. तर या प्रकरणातील आरोपी असलेला तरुण सागर रणजित राठोड हा खुलताबाद तालुक्यातील दामणगाव इथला मूळ रहिवासी आहे. सागर सोबत 2 वर्षांपूर्वी त्या तरुणीची ओळख झाली होती. पुढे मैत्रीनंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध सुद्धा जुळले होते. दरम्यान 27 जूनच्या सकाळी 8 वाजता हे दोघेही बीबी का मकबरा इथे फिरण्यासाठी गेले होते. पण ही ऐतिहासिक वास्तू पाहायचं सोडून मकबऱ्याच्या परिसरात एका ठिकाणी आडोशाचा फायदा घेत सागरनं त्या तरुणीसोबत अश्लील कृत्य केलं. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने या कृत्याचा व्हिडिओ गुपचूपपणे आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात शूट करून घेतला. पुढे या व्हिडिओच्या आधारावर सागरनं त्या तरुणीला कॉल करून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. तू जर माझ्या मनाप्रमाणे वागली नाहीस तर आपला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी थेट धमकी त्यानं प्रियसीला दिली. तो तिच्याकडे वारंवार विचित्र मागण्या करू लागल्यानं तिला या गोष्टीचा प्रचंड मनस्ताप होऊ लागला. त्यामुळे तिनं सागरला स्पष्ट नकार देत त्याच्याशी संपर्कच बंद करून टाकला. दरम्यान प्रियसीने संपर्क बंद केल्यामुळे सागरच्या मनात संतापाची भावना निर्माण झाली. हा राग त्याला अनावर झाला आणि त्यानं खरंच बीबी का मकबरा परिसरातील दोघांचा तो अश्लील व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल केला. तरुणी तिच्या गावाकडे असताना तिच्या भावाच्या व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह व्हिडिओ दिसून आला. या संदर्भात भावानं तिला जाब विचारल्यानंतर तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. या प्रकरणामुळे तिच्यासह तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. शेवटी तिने बेगमपुरा पोलीस ठाणे गाठलं आणि सागर रणजित राठोड या आपल्या विकृत प्रियकरावरच व्हिडिओ व्हायरल करून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 28 जूनला तिने आरोपींविरोधात पोलिसांकडे तक्रार केल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी वाडेकर करत असल्याचं समजतंय. तर मंडळी, या घटनेच्या निमित्ताने बीबी का मकबरा परिसर हा प्रेमी युगुलांच्या अश्लील चाळांचं केंद्र बनत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. मकबऱ्याच्या परिसरामधील आडोशांचा गैरफायदा घेऊन काही तरुण तरुणी उघडपणे अश्लील कृत्य करताना दिसतात. याशिवाय या ऐतिहासिक वास्तूच्या अंतर्गत भागात तसंच बागेच्या कॅमेऱ्यातही सर्रासपणे असे घाणेरडे प्रकार दिसून येत असल्याचं बोललं जातं. विशेष म्हणजे अशा कृत्यांमुळे देश विदेशातून मोठ्या संख्येनं जे पर्यटक येतात त्यांची मात्र कुचंबणा होताना दिसते. बीबी का मकबरा सारख्या ऐतिहासिक वास्तूच्या पावित्र्याला गालबोट लागतात. देशाच्या प्रतिमेला हा डाग असून छत्रपती संभाजीनगर शहराची देखील यात बदनामी होत असल्याच्या चर्चा आता ऐकायला मिळतात. पण मंडळी, हे असले प्रकार वारंवार का घडतायत तेही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारांकडे सुरक्षा रक्षकांचं साफ दुर्लक्ष होत असल्याचं बोललं जात आहे. संबंधित विभागाचे सुरक्षा रक्षक फक्त तिकिटाची खिडकी आणि मेन गेटवरच म्हणजेच प्रवेशद्वारावरच पाहायला मिळतात. बाकी अंतर्गत भागात मात्र सुरक्षा रक्षकांची कसलीही गस्त नसते. सुरक्षा रक्षकांची कमतरता देखील इथला कळीचा मुद्दा बनलाय आणि जे थोडेफार सुरक्षा रक्षक आहेत ते आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्यानेच तरुण तरुणींची हिंमत वाढते. त्यामुळे अशा गैरप्रकारांना लवकरात लवकर आळा घालण्यात यावा, दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि दक्षिणेतील ताजमहल समजल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक बीबी का मकबऱ्याचं पावित्र्य राखलं जावं, अशा मागण्या आता छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांकडून समोर येत आहेत. बाकी या संदर्भात तुमची काही मतं किंवा प्रतिक्रिया असतील तर आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.